लोक म्हणतात स्त्री ही घराची लक्ष्मी असते, पण मला सांगा, कोणत्या लक्ष्मीला स्वतःच्याच घरात हक्काने वागायला परवानगी घ्यावी लागते? कोणत्या लक्ष्मीला स्वतःची स्वप्न एका कोपऱ्यात बांधून ठेवावी लागतात? आपण तिला देवी म्हणतो हो ना, पण तिला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार खरंच देतो का? खरं सांगू, मुलगी होणं हे जगातील सर्वात कठीण काम आहे, जे ती रोज अगदी सहज हसून पार पाडते. नमस्कार मित्रांनो, मी राशी आणि आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जे आपल्या प्रत्येकाच्या काळजाच्या जवळ आहे. आजचा हा व्हिडिओ समर्पित आहे त्या प्रत्येक मुलीला जिने स्वतःला विसरून आपल्या घराला घरपण दिले. चला तर मग. लहानपणी बाबाच्या खांद्यावर बसून जग पाहणारी ती चिमणी कधी मोठी होते आणि कधी तिच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं येतं हे कळतच नाही. ज्या घरात ती राजकुमारीसारखी जगली, तिथून एका क्षणात तिला दुसऱ्याचं धन म्हणून निरोप दिला जातो. आपल्या हक्काच्या माणसांना, बालपणीच्या आठवणींना आणि ज्या अंगणात मनसोक्त बागडली त्या वस्तूंचं कायमचं मागे सोडून जाणं, खरंच हे सोपं असतं का? दुसऱ्याच्या घरी गेल्यावर आपलं घर म्हणायला तिला कित्येक वर्ष लागतात हो. तिथे गेल्यावर तिला फक्त सून म्हणून नाही, तर एक सुपर वुमन म्हणून व्हावं लागतं. सकाळी उठल्यापासून ते रात्री सगळ्यांची डोळे मिटेपर्यंत तिचे पाय थकत नाहीत. पदराखाली स्वतःचा थकवा लपवून चेहऱ्यावर हास्य ठेवून सगळ्यांच्या आवडीनिवडी जपणं, हे कसं फक्त एका स्त्रीला जमतं. कधी आईच्या आठवणीने डोळे भरून येतात, पण स्वयंपाकघरातल्या कांद्याचं नाव देऊन ती आपले आसू पुसून घेते हो. आजची मुलगी शिकली, मोठी झाली, कॉर्पोरेट जगाच्या टार्गेट्स पूर्ण करू लागली, पण घरातल्या चौकटीत आल्यावर तिची पदवी बाजूला राहते आणि तिचं स्त्री असणं समोर येतं. ऑफिसमध्ये मीटिंग सांभाळून घरी आल्यावर जेव्हा ती मुलाचा डब्बा, कुटुंबाच्या गरजामध्ये स्वतःला हरवून बसते ना, तेव्हा तिला विचारावंसं वाटतं, तुला स्वतःसाठी वेळ मिळतो का गं? पण तिचं उत्तर फक्त एक मंद हसू असतं. म्हणूनच असं वाटतं, कोण म्हणतं मुलगी होणं सोपं असतं? उंबरठ्यावर उभं राहून 2 घरं साधायची असतात. स्वतःचं नाव विसरून दुसऱ्याच्या नावानं मिरवायचं असतं आणि प्रत्येक वळणावर स्वतःला थोडं थोडं मारायचं असतं. तिलाही वाटतं कधीतरी मन मोकळं रडावं, बाबाच्या कुशीत जाऊन पुन्हा एकदा लहान व्हावं. तिलाही वाटतं कधी कधी मन मोकळं रडावं, बाबाच्या कुशीत जाऊन पुन्हा एकदा लहान व्हावं, पण जबाबदारीचा पदर तिला सावरत राहतो आणि तिचा संयम जगाला ती सोपी आहे असं भासवत राहतो. मित्रांनो, मुलगी, बहीण, पत्नी किंवा आई, ती कोणत्याही रूपात असू दे, तिचा सन्मान करा. कारण सोपं आयुष्य नसतं तिचं. कारण तिचं आयुष्य सोपं नसतं. ती आयुष्य सोपं करून जगत असते. मित्रांनो, जाता जाता फक्त एकच सांगावंसं वाटतं, मुलगी, बहीण, पत्नी किंवा आई, ती कोणत्याही रूपात असू द्या हो, तिचा केवळ सन्मान करू नका, तर तिला थोडा तिचा स्वतःचा वेळ द्या. कारण तिला सोपं आयुष्य नसतं. ती आपलं आयुष्य सोपं करून जगत असते. तिच्या रडण्याला कधी कमकुवत समजू नका आणि तिच्या हसण्याला कधी गृहीत धरू नका. कारण ज्या दिवशी घराच्या कोपऱ्यात हे हसू थांबतं, त्या दिवशी घराचं घरपण हरवतं. जर तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या आयुष्यातल्या तिचं असणं मोलाचं आहे, तर हा व्हिडिओ तिला नक्की शेअर करा आणि मनापासून तिचे आभार माना, तिला थँक्यू बोला. अशाच मनाला भिडणाऱ्या आणि भावनांना शब्द देणाऱ्या विषयांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमची एक लाईक आणि एक कमेंट मला असेच नवनवीन विषय मांडायला प्रेरणा देते. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला पुढचा संवाद चुकणार नाही. तुमच्या आयुष्यातल्या त्या विशेष स्त्रियांसाठी कमेंटमध्ये एक हर्ट नक्की पाठवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि काळजाला भिडणाऱ्या विषयासोबत. तोपर्यंत तिचा आदर करा आणि स्वतःची काळजी घ्या. थँक्यू.